यानंतरची बातमी अमेरिका चीन यांच्यातल्या व्यापार युद्धासंदर्भात. हे व्यापार युद्ध निवळण्याच्या दिशेने निर्णय घेण्यासाठी आज लंडनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडते. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री स्कॉट बेसेंट यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ चीनच्या वाणिज्य मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. रेअर अर्थ मेटल्सचा सर्वात मोठा निर्यातदार असणाऱ्या अमेरिकेलाही अत्यावश्यक मेटल्स दिली जातील याची हमी जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यात थेट संवादात देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीकडे साऱ्या जगाचे डोळे लागले आहेत. सोमवारी अमेरिका आणि चीनचे व्यापार प्रतिनिधी लंडनमध्ये बैठकीला एकत्र आले. गेल्या महिनाभरातील त्यांची ही दुसरी बैठक आहे. गेल्या गुरुवारी रात्री चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून बातचीत झाली. या दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी व्यापार युद्ध थांबवून चर्चेद्वारे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. म्हणूनच लंडनमध्ये होत असलेल्या चर्चेतून काहीतरी ठोस होईल अशी आशा निर्माण झाली आहे. चीननं नेहमी 3 गोष्टींवर भर दिलाय: शांतीपूर्ण सहकार्य, एकमेकांबद्दल आदर आणि दोघांच्या फायद्याचा निर्णय. या 3 गोष्टींच्या आधारेच निर्णय घेण्यावर चीनचा भर असतो. कारण चीनला माहिती आहे की जुने दिवस आता मागे पडलेत. आडमुठं धोरण ठेवून दोन्ही देशांना चालणार नाही. एकमेकांशी संवाद साधणं, मार्ग काढणं हाच केवळ एक मार्ग आहे. त्यातूनच लंडनमधील बैठकीचा मार्ग मोकळा झालाय. काही वेळा समोरासमोर केलेली चर्चा जास्त परिणामकारक ठरते. म्हणूनच बैठकीतून दोन्ही देशांना तोडग्याच्या दिशेने पावलं उचलणं सोपं होणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाला तोंड फुटलं 2 एप्रिलला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिबरेशन डेच्या नावाखाली चीन आणि त्याच्या साथीदार देशांवर सर्वाधिक आयात कर लावण्याचा निर्णय घेतला. त्याला उत्तर देण्यासाठी चीननंही तेवढाच कर अमेरिकन मालावर लावला. दोन्ही देशांनी एकमेकांवर कर लावण्याचा सपाटा सुरू केला. एप्रिल संपता संपता अमेरिकेनं चीनी वस्तूंवर तब्बल 245% कर लावला होता. दोन्ही देशांमधील व्यापार जवळपास ठप्प झाला. 2 एप्रिलच्या लिबरेशन डेमुळे संपूर्ण अमेरिकेवर महागाईचं संकट घोंगावू लागलं. चीनमधून माल बाहेर जात नसल्यानं चीनमध्ये बेरोजगारीचा प्रश्न उभा राहिला. अनेक उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या रेअर अर्थ मेटल्सचा पुरवठा चीननं थांबवल्यानं अमेरिकेच्या बड्या उद्योगांना मोठा फटका बसण्यास सुरुवात झाली. अखेर ट्रम्प यांना अट्टहास सोडून चर्चेला यावंच लागलं. 12 मे रोजी अमेरिका आणि चीन यांच्यात पहिली बैठक जिनेवामध्ये झाली. दोन्ही देशांनी एकमेकांवर लावलेले कर कमी केले, पण पुढील बैठकीबाबत काहीही ठरलेलं नव्हतं. चीनच्या रेअर अर्थ मेटलच्या निर्यात बंदीचे परिणाम अमेरिकेसह जगभरात दिसायला सुरुवात झाली. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन 5 जून रोजी जिनपिंग यांच्याशी स्वतः फोनवर बातचीत केली. दोघांनीही एकमेकांच्या देशात भेटी देण्याचं मान्य केलं आणि सोमवारी लंडनमध्ये चर्चेची पुढील फेरी ठरली. अमेरिकेमध्ये बनणाऱ्या बहुसंख्य पक्क्या वस्तूंसाठी जो कच्चा माल प्रामुख्याने चीनकडनं आयात केला जातो, विशेष करून जे रेअर अर्थ मटेरियल आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक आयटी इंडस्ट्रीमधल्या असतील किंवा अगदी मायक्रोचिप्स पासून असतील, सेमीकंडक्टर्स असतील, या सगळ्यांच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्वाचे असणारे हे मिनरल्स आहेत आणि त्याचा सप्लाय हा प्रामुख्याने चायना करतो. ग्लोबल सप्लाय चेनमध्ये रेअर अर्थ मटेरियलच्या चीनचं स्थान हे अत्यंत बळकट आणि मोठं स्थान आहे आणि त्यामुळे अमेरिकेतले बहुसंख्य उद्योग हे चीनवरती यासाठी निर्भर असल्यामुळे एक पद्धतीने अमेरिकेच्या आर्थिक विकासाची किल्ली ही चीनच्या हातात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध सुरू करून कोणाचंही भलं झालं नाही, होणारही नाही याची कल्पना ट्रम्प यांना बहुधा थोडी उशिरा आली. चीननंही आता 2 पावलं मागे घेतलेत. तिकडे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव कमी होत असल्यानं जगातील अनेक देशांना, विशेषतः भारतासारख्या देशांनाही फायदा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो टेरिफ वाढवण्याचा निर्णय जगातल्या 100हून अधिक देशांच्या विरोधामध्ये घेतलेला होता, त्यांचं खरं लक्ष हे प्रामुख्याने चीन होतं. पण एकट्या चीनवरती टेरिफ वाढून चालणार नव्हतं, त्यामुळे त्यांनी इतरही देशांबरोबरचे टेरिफ वाढवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्या सर्व देशांनी त्यांनी सूट दिली. मात्र चीनचं टेरिफ त्यांनी अर्ध्यावरती कमी केलं. जर आता ट्रम्प आणि शी जिनपिंग
यांच्यामध्ये समझोता होत असेल आणि त्यांच्यामधलं व्यापार संबंध जर नॉर्मलाइज होत असतील तर निश्चितपणे त्याचा फायदा जगाला होणार आहे. कारण जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये इतर देशांना दिलेली जी मुदत आहे ती संपुष्टात येते. यातनं एक गोष्ट स्पष्ट होती की अमेरिका, चीन असेल, कॅनडा असेल, भारत असेल या देशांकडनं इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आयात करतो. जर ही आयात थांबवली गेली किंवा त्यांच्यावरचं आयात शुल्क जर वाढवलं गेलं तर खुद्द अमेरिकेला, सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळणार नाही. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं जे नमतं धोरण चीनच्या संदर्भातलं आहे त्याचा फायदा इतरही देशांना होणार आहे आणि त्यामुळे जो व्यापार विस्कळीत झाला होता तो पुन्हा सुरळीत व्हायला मदत होईल. गेल्या 2 महिन्यात ट्रम्प यांनी जगाशी घेतलेला पंगा त्यांनाच महागात पडतोय. चीनलाही काहीसा फटका बसलाय, पण अमेरिकेच्या मानानं तो थोडा कमी आहे. शेवटी इंग्रजीत म्हणतात तसं बेटर सेन्स हॅज प्रिव्हेल्ड. पाहूया पुढे काय होतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.